लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ रम्याच्या पायाला मलम लावत आहे आणि रम्या त्याच्याकडं एकटक पाहत आहे. रम्याला जी हवी होती तीच गोष्ट घडलेली आहे आणि त्या गोष्टीमुळं ती भलतीच आनंदी झालेली आहे. पार्थ मात्र तिच्या चेहऱ्याकडे देखील पाहत नाही आणि तिच्या पायाला ते औषध तो लावत आहे. रम्या मात्र एकटक त्याच्याकडं पाहतच राहते. आपले स्वप्न आता काहीच दिवसात पूर्ण होणार आहेत या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. तेवढ्यात मानिनी तेथे आलेले आहे. पार्थ इतक्या प्रेमानं हे सगळं करतोय बघून मानिनीला मात्र ते पटत नाही. पार्थ, एवढा वेळ लावण्याची काही गरज नाही आहे बरं का, असं त्याला ओरडूनच बोलते. तेव्हा पार्थ पटकन उठतो आणि ती पार्थला म्हणते, काय झालं त्या फोटोचं, मला जरा सांगशील का? पार्थ आणि आई त्या विषयावर बोलतायत म्हणल्यावर जरा रम्या अनकम्फर्टेबल होते आणि या दोघांना या विषयावर बोलूच द्यायचं नाही असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं. लगेच ती पाय खूपच दुखतोय असं ओरडायला लागते. पार्थ लगेच पुन्हा एकदा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, थांब, मी अजून काय करता येतं का बघतोय. मानिनी म्हणते, आता काही करण्याची गरज नाही, जरा तिला आराम करू दे, आराम केल्यानंतर बरं वाटेल आणि नेहमी नेहमी काय पार्थ येणार नाही आहे तुझी काळजी घ्यायला, असं त्या तिला दरडावूनच सांगतात. आणि आता तुझ्या रूममध्ये गेलीस तर बरं होईल असे देखील बोलतात. पण ती म्हणते, आता माझा पाय दुखतोय तर मला माझ्या रूममध्ये जाता येणार नाही. तेव्हा पार्थ स्वतःचा लॅपटॉप तिला देतो आणि म्हणतो की तुला काम करत बसायचं असेल ना तर या लॅपटॉपवर तू काम करत बसू शकते. पार्थचं हे वागणं मानिनीला काही पटत नसतं. आता ती त्याला हाताला धरून थोडंसं बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, मला जरा त्या फोटोचं सांगशील का काय आहे ते? तेव्हा तो म्हणतो की त्यापेक्षा बेटर फोटो माझ्याकडे आहेत. हे दोघं त्या फोटोच्या विषयीच बोलत आहेत हे रम्याच्या लक्षात आलेलं असतं. रम्याला त्या दोघांना अजिबात काही बोलू द्यायचं नसतं आणि रम्याचं सगळं लक्ष या दोघांकडेच असतं. रम्या लगेच अजूनच नाटक करायला लागते आणि पार्थला स्वतःच्या जवळ बोलवून घेते आणि म्हणते, हे प्रेझेंटेशन जरा बघतोस का तू कसं झालं आहे ते? कारण हे मला आता फायनल करायचं आहे. काही केल्या त्या दोघांनी एकमेकाशी बोलायचंच नाही आहे आणि त्यांना बोलूच द्यायचं नाही आहे असंच तिनं ठरवलेलं असतं आणि त्याचप्रमाणे ती वागत असते. पार्थ आईशी बोलत असतो पण त्याला देखील आता आईशी त्या विषयावर बोलावंसं वाटत नसतं आणि त्यामुळंच तो आईला म्हणतो, आत्ता सध्या मी प्रेझेंटेशन बघतो आणि त्यानंतर तुझ्या प्रश्नाची उत्तरं देतो. आईच्या लक्षात येतं की पार्थला या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा पार्थ पुन्हा एकदा रम्याच्या जवळ जातो आणि आई मात्र दरडावून रम्याला सांगते की आता तुझं जे काय काम असेल ना ते पटकन उरकायचं आणि तुझ्या रूममध्ये जायचं. आईला ही गोष्टच पटलेली नसते की रम्या पार्थच्या रूममध्ये आहे आणि पार्थच्या रूममध्ये थांबून ती प्रेझेंटेशन तयार करणार आहे आणि ते सगळं प्रेझेंटेशन पार्थला दाखवणार आहे. तिचा पार्थवर विश्वास असतो पण रम्यावर मात्र तिचा किंचितही विश्वास नाही आहे. पण आता पार्थ स्वतः म्हणतोय मला प्रेझेंटेशन पाहायचं आहे म्हणल्यावर ती रागानं त्यांच्या रूममधून निघून जाते. मानिनी जशी त्या रूममधून निघून जाते तसं रम्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. तिला कळतं की आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार आहेत आणि आपल्याला आवडतील तशाच घडणार आहेत. जिवा आणि नंदिनी यांचं गोड भांडण सुरू आहे. जिवा नंदिनीला म्हणतोय की तुम्ही ना नुसते मला टोमणे मारत जा. तर नंदिनी म्हणते, टोमणे मारते ना, पण टोमणे मारायला मला भाग कोण पाडतं ना तेही कधीतरी लक्षात आणत जा. मला काही टोमणे मारायची हौस नाही आहे. तो म्हणतो, हौस नाही आहे ना, तरी हौस असल्यासारखे टोमणे मारता, अगदी मनापासून मिटक्या मारत मारत टोमणे मारता, हे कसं जमतं तुम्हाला? नंदिनी चिडते आणि म्हणते, माझ्यासारखी बायको मिळले ना ते नशीब समजा. तो म्हणतो, असं नाही, माझ्यासारखा नवरा मिळाला ना ते नशीब समजा. अहो तुम्ही ना अगदी देवाचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजेत की माझ्यासारखा नवरा तुम्हाला मिळाला आहे. आणि एका क्षणात त्या दोघांना समजतं की आपण अगदी नवरा बायकोसारखे भांडत आहोत आणि नंदिनी एकदम शांतच होते. तर तो देखील शांत होतो आणि म्हणतो, आपण खरोखरच नवरा बायकोसारखं भांडतोय ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, मला सुद्धा अगदी हीच गोष्ट जाणवली. पण आता नवरा बायको नाही आहेत. मग आपण अशा पद्धतीनं भांडलं नाही पाहिजे. कारण 6 महिन्यात आपलं हे नातं तुटणार आहे. हे सगळं ऐकल्यावर जीवाला खूपच वाईट वाटतं. जीवा म्हणतो, तुटणार आहे पण अजून तुटलेलं नाही आहे. नंदिनी म्हणते, तुटणार आहे हे मात्र फिक्स आहे ना? मग आपण या विषयावर नकोच बोलायला आणि आपल्याला लवकरात लवकर ही गोष्ट घरच्यांना सांगायची आहे, हे देखील आपण विसरून जातोय.
अचानक नंदिनी सिरियस झाल्यावर जीवा देखील सिरियस झालेला आहे. त्याला समजलंय की आपण काहीच दिवसांसाठी पती-पत्नी आहोत. यानंतर म्हणजेच 6 महिन्यानंतर आपण कायमचे वेगळे होणार आहोत. म्हणजेच नंदिनी तिचं सगळं सामान बांधून या घरातून निघून जाणार आहे. जीवाला या सगळ्या गोष्टी खूपच वाईट वाटतायत. तर नंदिनीला देखील हे सगळं काही वाईट वाटतंय. पण नंदिनी त्याला म्हणतेय, जे आहे ते आता स्वीकारणं गरजेचं आहे. कारण हे आपण आपल्या आनंदासाठी केलेलं आहे. आपला आनंद आपण एकमेकापासून वेगळं राहण्यात आहे, हे आपल्याला अगोदरच समजलेलं आहे. आता आपण कितीही भांडत असलो आणि त्या भांडणामध्ये आपल्याला गोडवा वाटत असला, तरी तो गोडवा तात्पुरता आहे, हे आता आपण समजून घेतलं पाहिजे. इकडे काव्या आलेली आहे आणि पार्थ काव्याला पाहतो आणि त्याचा डोळ्यावर विश्वासच बसत नाही. कारण ही तर निशाच्या घरी गेलेली होती आणि तिकडंच अभ्यास करत होती. तिथंच तिनं मुक्काम केला होता. मग आता ती इकडं कधी आलेली आहे आणि ती खरंच आली आहे का आपल्याला भास होतोय, असं त्याला वाटायला लागतं आणि तो तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारायला लागतो आणि तो तिच्या जवळ जाऊन तिचे विस्कटलेले केस आहेत ते देखील नीट करायला लागतो. काव्या खुर्चीवर बसून शांतपणे डोळे झाकून बसलेले असते. जेव्हा तो केस नीट करतो तेव्हा ती ताडकन उठते आणि त्याच्याकडं हसत हसत पाहू लागते. तिचा तो हसरा चेहरा पाहून पार्थ तर एकदम दिलदिवानाच झालेला आहे. त्याला विश्वासच बसत नाहीये की ती आलेली आहे आणि ती नुसती आलेली नाहीये, तर ती स्मितहास्य करत त्याच्याकडं पाहत आहे. आणि तेवढ्यावरच ती न थांबता पार्थचं शर्टचं निघालेलं बटन स्वतःच्या हातानं ती बसवत आहे. पार्थ पूर्णपणे विरघळून गेलेला असतो. तिच्या त्या स्पर्शानं, तिच्या त्या हास्यानं आणि जवळ येण्यानं पार्थ सगळ्या गोष्टी पूर्णतः विसरलाय. आपला डिवोर्स होणार आहे, आपलं नातं 6 महिन्याचं आहे, या गोष्टी अक्षरशः विरघळून गेलेल्या असतात. पार्थ तिचा हात धरून अक्षरशः तिच्या प्रेमामध्ये बुडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिचा देखील रिस्पॉन्स अगदी तसाच असतो. काव्य देखील त्याच्या प्रेमामध्ये हरवून गेल्यासारखी त्याला रिस्पॉन्स देत असते. 6 महिन्यानंतर आपण एकमेकाच्या जवळ देखील राहणार नाहीयेत, ही गोष्ट तात्पुरतेपणे दोघेही विसरून गेलेले असतात. आपला डिव्होर्स होणार आहे, आपले डिव्होर्स पेपर आहेत, ते सगळे ते विसरून अक्षरशः डिव्होर्स पेपर खड्ड्यात टाकून देऊन दोघं रोमॅन्टिक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोगऱ्याची फुलं तिच्या अंगावर टाकून पार्थ अतिशय रोमॅन्टिक होऊन तिच्यापुढं बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो नुसता बसलेलाच नाहीये, तर त्याच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देखील आहे. ते गुलाबाचं फूल गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याच्या पोजमध्ये थांबून तो तिला देत आहे आणि त्याचा तो रोमॅन्टिकपणा पाहून काव्या देखील रोमॅन्टिक झालेली आहे. काव्याला त्याचा तो अंदाज पुरता आवडलेला आहे. त्याच्याकडची ती फुलं तिने अक्षरशः स्वतःच्या हातात घेतलेली आहेत आणि नुसते हातात घेतलेले नाही आहे, तर स्मित हास्य करत ती त्याच्याकडं पाहत आहे. तिचा एवढा चांगला रिस्पॉन्स पाहून पार्थ अगदी विरघळून जातोय. तो एक-एक तिच्या क्षण जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि ती देखील त्याला जवळ येऊ देते. तिच्या हातातली ती फुलं घेऊन आता तो तिला ती फुलं डोक्यात माळू का असं खुणवतो. तेव्हा ती देखील क्षणाचाही विलंब न करता त्याच्या बाजूनं पाठमोरी आकृती करते आणि त्याला खुणवते की हे फुलं तू माझ्या केसांमध्ये माळ. एका क्षणात लगेच ती फुलं घेऊन तो तिच्या केसांमध्ये ती गुलाबाची फुलं माळतो. पार्थ हे सगळं करत असताना काव्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. तिचा चेहरा टवटवीत असतो आणि ती अक्षरशः मोहरून गेलेली आपल्याला पाहायला मिळत असते. इतकी सुंदर, इतकी छान अशी काव्या आणि त्या काव्याचे ते एक्सप्रेशन पाहून तो अक्षरशः दिवाना होऊन ते सगळं पाहत असतो. काव्याची स्किन क्रीम स्वतःच्या हातावर घेऊन तो तिची क्रीम तिच्या हातावर रगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम करण्याचा नवीनच अंदाज त्याला सुचत असतो आणि ज्या पद्धतीनं त्याला सुचेल त्या पद्धतीनं तो तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतो. काव्याला समजलेलं असतं की पार्थ हा पुरता आपल्या प्रेमामध्ये बुडून गेलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा तो केस नीट करायला लागतो, तेव्हा मात्र त्याला समजतं की हे सगळं स्वप्न होतं.
फिस्कारून पुन्हा एकदा काव्या त्याच्या अंगावर आलेली आहे. समजतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? अशा शब्दात तिनं त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. तेव्हा त्याला कळतं, की आत्ता आपण बघितलेलं हे सगळं स्वप्न होतं. आता ती फिस्कारून पुन्हा एकदा त्याच्या अंगावर आलेली असते. तेव्हा तो म्हणतो, "घाबरलो ना, इतकं अंगावर येण्याची गरज काय आहे?" तेव्हा ती म्हणते, "मी देखील घाबरले. तुम्ही काय करत होतात ते सांगाल का?" तेव्हा तो म्हणतो, "तुम्ही खरंच आलात का नाहीत हे मला कळत नव्हतं, म्हणून जवळ येऊन बघत होतो." ती म्हणते, "जवळ येऊन बघत होतात का माझी केस नीट करत होता ते सांगा?" तो म्हणतो, "नाही, म्हणजे मी स्पर्श करून बघत होतो, पण माझ्या मनात इंटेन्शन काही वाईट नव्हतं." तेव्हा ती म्हणते, "तुमचं इंटेन्शन काय होतं मला माहीत नाही, पण जवळ येण्याची गरजच काय आहे?" तो म्हणतो, "अहो तुम्ही आलात का नाही हे मला खरं वाटत नव्हतं." ती म्हणते, "अच्छा, म्हणजे मी आले नव्हते तेव्हा माझे भास देखील तुम्हाला होत होते." तिने पार्थला अगदी बरोबर पकडलेलं असतं. पार्थ म्हणतो, "असं काही नाही आहे, पण तुम्ही आलात का नाही हे कळत नव्हतं आणि आता तुम्ही आलात ना तर बरं झालं." ती म्हणते, "बरं झालं म्हणजे? तुम्ही माझी वाट बघत होता हे सांगा की?" पार्थ म्हणतो, "अहो, वाट बघत होतो असं नाही. हां, म्हणजे बघत पण होतो, पण तुम्ही ज्यासाठी समजताय ना त्यासाठी नव्हतं पाहत. तुम्हाला माहिती आहे ना आता आपल्याला काय करायचं आहे ते?" ती म्हणते, "म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता?" तो म्हणतो, "आपल्याला डिव्होर्सच्याबद्दल आपल्या घरच्यांना सांगायचं आहे." पार्थचं ते वाक्य ऐकते आणि ती देखील एकदम शांतच होते. तिला समजतं की आपल्याला आता डिवोर्सबद्दल घरच्यांना सांगणं गरजेचं आहे. एका क्षणात रोमॅन्टिकपणा सगळा निघून गेलेला असतो आणि आता वृक्षपणे ते एकमेकाकडं पाहत असतात. त्या दोघांनाही समजलेलं असतं की आपलं नातं आता काहीच दिवसांचं आहे. त्यानंतर आपण किती ठरवलं तरी एकमेकांना बोलू आणि पाहू देखील शकणार नाहीत. पार्थ तिला म्हणतो, की आता काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या घरी जाणार आहात ना, म्हणजे तुमचं सगळं सामान वगैरे पॅक करून तुम्ही कायमचे निघून जाल ना, असं तो तिला म्हणतो. तेव्हा तिला देखील हे सगळं काही खोटंच वाटू लागतं. पण हे सगळं खरं होणार आहे या गोष्टीमुळं काव्य देखील अक्षरशः घाबरून गेलेली असते. पार्थला देखील तो क्षण आठवतो आणि त्याला देखील वाईट वाटू लागतं. आत्ता काही वेळापूर्वी आपण बघितलेलं स्वप्न आणि 6 महिन्यानंतर होणाऱ्या गोष्टी यामध्ये किती तफावत आहे हे आता पार्थच्या देखील लक्षात आलेलं असतं. आपली स्वप्न पूर्ण होणार नाही आहेत हे त्याला समजलेलं असतं. काहीच दिवसामध्ये आता ही आपल्यापासून निघून जाणार आहे. ती नुसती जाणार नाही आहे, तर ती कायमची निघून जाणार आहे या गोष्टीची जाणीव त्याला झालेली असते आणि त्याच गोष्टीची जाणीव त्याने तिला देखील करून दिलेली असते. इकडे जीवा आता अंघोळ करून आलेला असतो. तेव्हा त्याला नंदिनी म्हणते, की "आता आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे." तो म्हणतो, "आता कसलं महत्त्वाचं काम करायचं आहे?" ती म्हणते, "तुम्हाला माहिती आहे, डिवोर्सबद्दल आज सांगणं गरजेचंच आहे. गेले 3 दिवस झालं आपला डिवोर्स झालेला आहे, पण आपण सांगत नाही आहे. मी अशी मुलगी नाही आहे, की नापास झालेला रिझल्ट उशाखाली ठेवायचा आणि 3-3 दिवसानंतर तो आपल्या पालकांना सांगायचा. खरं तर मी कधी नापासच झालेली नाही आहे. पण माझ्या आयुष्याच्या या क्षणाला मात्र मला फेल झाल्यासारखं वाटतंय. पण असो, आता तो रिझल्ट घरच्यांना सांगणं गरजेचं आहे. आज आपण सांगायचं आहे ना, कारण पहिल्या दिवशी आपण सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी देखील पिहू आजारी होती म्हणून सांगितलं नाही. काल सगळं काय झालं बघितलं तुम्ही. त्यामुळं आता आज मात्र आपल्याला सगळं सांगणं गरजेचं आहे आणि ते देखील आत्ताच जाऊन सांगणं गरजेचं आहे." तेव्हा तो म्हणतो, "तुला खरंच वाटतं का आत्ता सांगणं गरजेचं आहे? अजून थोड्यानं वेळानं सांगितलं तर?" नंदिनी म्हणते, "असं करत करत वेळ निघून जाईल. असं करत करत 6 महिने गेलेले देखील समजणार नाहीत. ऑलरेडी आपले 3 दिवस निघून गेलेले आहेत. आता ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवणं चुकीचं आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आपण सांगूया. तुम्ही आईला सांगा आणि मी बाबांना सांगते." तेव्हा तो म्हणतो, "ठीक आहे. मी आईला सांगतो." तेव्हा ती म्हणते, "नाही, नको नाही तर राहू द्या. मी आईंना सांगते, तुम्ही बाबांना सांगा, कारण आई तुमच्यावर ओरडतील." तो म्हणतो, "हो, पण आईला कसं मॅनेज करायचं ते मला माहीत आहे ना. तू नको काळजी करू, मी आईला सांगतो बरोबर व्यवस्थित." ती म्हणते, "पण तुम्हाला जर का त्या ओरडल्या तर मला वाईट वाटेल." तो म्हणतो, "हेच तर तुझ्याबद्दल देखील होऊ शकतं ना. ती तुझ्यावर देखील ओरडू शकते. तुझ्यावर जर का ओरडली तर मला देखील त्या गोष्टीचं खूप वाईट वाटणार आहे." तेव्हा तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून हे सगळं बोलू लागतो आणि तेव्हा त्या दोघांना देखील जाणीव होते की आपण एकमेकाची किती काळजी करतोय. तेव्हा ती म्हणते, "तुम्हाला असं वाटत नाही का आपण नको त्या गोष्टीची काळजी करायला लागलोय? कुणाला जरी सांगितलं तरी या गोष्टीचा इम्पॅक्ट काय पडणार आहे आपल्याला माहिती आहे.
पण आपण एकमेकाची एवढी काळजी का करतोय ते मला समजत नाही. खरं तर आता काळजी करण्याची गरज नाही आहे. आपण एकमेकाला सोडून देणार आहेत म्हणल्यानंतर स्वतःची काळजी स्वतः करायला पाहिजे. असो, आज सांगायचं आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळं तुम्ही बाबांना सांगा किंवा आईंना सांगा. कोणाला जरी सांगितलं तरी गोष्टी सेमच होणार आहेत. तुम्हाला आईंना सांगायचं आहे ना, तुम्ही आईंना सांगा, मी बाबांना सांगते असं म्हणून दोघांनी देखील आता ती गोष्ट पक्की केलेली असते. पण त्याने ठेवलेला खांद्यावरचा हात मात्र नंदिनी अजिबात विसरत नसते. कारण तो हात त्याने तेवढ्या प्रेमानेच ठेवलेला असतो. आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम आहे ही गोष्ट तिला जाणवत असते. तरी देखील 6 महिन्यामध्ये आपला डिव्होर्स होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत या गोष्टीची जाणीव देखील तिला असते. तेव्हा ती दरवाजा उघडते आणि त्याला म्हणते, की आपल्याला आत्ताच्या आत्ता खाली जाऊन त्यांना सगळं सांगणं गरजेचं आहे. आणि आता तो देखील सगळ्या गोष्टी विसरून नंदिनीच्या पाठीमागेच तिकडं चाललेला असतो. पण हॉलमध्ये मात्र वेगळाच राडा घातलेला आहे. मानिनी अक्षरशः रडत आहे आणि विक्रांत तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मानिनी या गोष्टीमुळे रडत आहे, की मुलांनी डिवोर्स घेतलेला आहे आणि आपल्याला काही देखील सांगितलेलं नाही आहे. मुलं असं कसं काय करू शकतात? मुलांचं हे सगळं वागणं चुकीचं नाही आहे का? तेव्हा विक्रम तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, की "अगं, आपण समजून घेतलं पाहिजे." मानिनी म्हणते, "काय समजून घ्यायचं आहे? अहो, आत्ता लग्न झालंय आणि आत्ताच्या आत्ता डिव्होर्स. म्हणजे काय वाटतंय का नाही यांना? आई-वडिलांच्या मनाविषयी यांना काहीच वाटत नाही का? लोकांविषयी यांना काहीच वाटत नाही का? बरं, निर्णय सांगायची काही पद्धत असते का नसते? सांगण्याची सुद्धा पद्धत नाही आहे. म्हणजे हे आपल्याला गृहीत धरतायत का? प्रत्येक गोष्टीसाठी असंच असतं का?" असं म्हणून त्या रडतायत, त्या चिडलेल्या आहेत आणि विक्रम मात्र त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं पार्थ, नंदिनी, काव्या आणि जीवा पाहतात, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसलेला आहे. जी गोष्ट आपल्याला सांगणं गरजेची होती, ती गोष्ट आईला समजलेलं आहे, हे त्यांना समजलेलं असतं. आणि आता या गोष्टीमुळं आई खूपच नाराज झालेली आहे. ती बाबांचं देखील ऐकत नाही आहे, हे त्यांना समजलेलं असतं. मानिनी अक्षरशः मटकन खुर्चीवर बसलेली असते. तेव्हा त्यांना कळतं, की आईला आता या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल हे त्यांना सुधरत नसतं. पण मानिनीला समजावून सांगणं म्हणजेच आईला समजावून सांगणं गरजेचं आहे हे त्यांना कळत असतं. आई सगळं ठीक होईल असं ते म्हणत असतात. आई म्हणते, की आता काय ठीक होणार आहे? सगळ्या गोष्टी बिघडून गेलेल्या आहेत आणि आता त्या कधीच ठीक न होण्यासाठी बिघडलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही मला उगाच खोटा दिलासा देऊ नका, असं आई त्यांना सांगत असते. तेव्हा आता चौघांकडे देखील शब्द नसतात. कारण आई जे म्हणते ते सगळं खरं आहे हे त्यांना माहीत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आईची तब्येत अतिशयच बिकट झालेली आहे. आणि आता पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवा यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. आई नंदिनी आणि काव्याला स्वतःच्या जवळ घेते आणि म्हणते, की तुम्ही माझ्यापासून कधी दूर जाणार नाहीत ना. तुम्ही माझ्यापासून कधीच दूर जाऊ नका. कारण तुम्ही दूर गेलेलं मला अजिबात पटणार नाही. तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात असं म्हणून आई त्या दोघींना देखील जवळ घेत असते. नियतीचे फासे कसे उलटसुलट पडलेले आहेत याचा विचार नंदिनी आणि काव्या करत असतात. आईला कोणत्या शब्दात समजावून सांगावं हे त्यांना अजिबात कळत नसतं. आईच्या प्रकृतीसाठी आता हे चौघजण आपला निर्णय बदलतील का ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.